हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण मी आज होम टूर देणार आहे। पूर्ण घराचं काम झालं नाही आहे पण तरी मी तुम्हाला देणार आहे होम टूर। आत्ता देऊन ठेवते आणि नंतर पण जेव्हा आपलं काम पूर्ण होईल तेव्हा पण मी परत होम टूर नक्की देईल। तर चला बघूया, आधी बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला। पहिले हे बघा, आमच्या घराच्या बाहेर हे अशी झाडं वगैरे आहेत आणि इथं आम्हाला सगळी गार्डन वगैरे बनवायचे। हा बघा, हा बाहेरून व्ह्यू असा आहे आणि त्या साईडनी पण सेम असं जो वरचा घर जसं दिले ना तसंच सेम त्या बाजूनी पण आहे। चला मग आता घरात जाऊ आपण। इथे माझ्या बाबूची खेळणी आहेत। हा आहे आमचा हॉल की त्याला आम्ही 2 खिडक्या दिल्यात आणि हा आम्ही मासा यात्रेत घेतलेला झोका, टी व्ही वगैरे लावायचे। हे आमच्या फ्रेम देवांशी आणि आमच्या लग्नाची फ्रेम इथे लावली आम्ही। आता आपण बघू हॉलमधून गेल्यावर असा स्पेस आहे। बाहेर आपली तिकडे चुलीची पडवी आहे आणि इकडे जरा काही खटपट ठेवले सध्या। हा एक बेडरूम आहे, तिथे आमचा कपाट वगैरे 2 कपाट बसून ठेवलेत इथे असं। आणि हे आमचे घरचे नारळ आहेत। आमच्या तुम्हाला माहिती आहे आम्हाला शर्तींचा नाद आहे। आमचा मोत्याच्या बादल्या आहेत ह्या, हे बघा हे असं आहे। सध्या इग्नोर करा कारण अजून गेल्याच महिन्यात आम्ही घरात आलो, कुठं काय लावायचं ते अजून काही हे झालं नाही। सध्या या खोलीमध्ये अशीच सगळ्या काही जे बिना लागलेल्या वस्तू इथं ठेवून दिल्यात आणि आपण बघून किचन। तर हे बघा इकडे असं सगळं लावलेलं आहे। आपण बादल्या भरपूर होत्या कारण किती वर्ष आलं आपण शर्तींचा वेळ आहे, त्यामुळे आपण बादल्या मंदिरांना अर्पण केल्यात म्हणून मोत्याच्या नावाने बादल्या देऊन टाकल्यात मंदिरात। आणि इकडे असा पण गॅस, खूप मोठा किचन आहे, खूप मोठा आहे। आणि इकडे आपला देवघर आणि हा आमचा बेडरूम। तर कसा वाटला आमचा घर नक्की कमेंट करून सांगा। खूप मोठं आहे, 30 बाय 28चा काहीतरी आहे। किचन पण खूप मोठं आहे। इथे बघा डायनिंग टेबल पण बसू शकतो, एवढा मोठा किचन आहे बघा, केवढा मोठा आहे। आणि त्यात वरती पण तेवढाच होईल कारण अजून वरती आम्ही इथं टाकला नाही। आता बघू पावसाळ्यात प्लास्टर वगैरे झाल्यावर। हे बघा असं आमचं किचन आहे, एवढा मोठा। दाखवते तुम्हाला चुलीची पडवी आमची। चला मग, बाथरूम वगैरे आम्हाला बाहेर काढायचं, अजून आम्ही काढलं नाही कारण टाईम नाही भेटला सध्या काढायला। मेस्तरी काय 2 वर्ष झालं घरच बांधत होतो, मेस्तरी 10 दिवस यायचे, 15 दिवस लापायचे, त्यामुळं आम्ही ठेवून दिलं। आता मग जेव्हा प्लास्टर करायला घेऊ तेव्हाच टॉयलेट वगैरे बांधलेलं आहे आम्ही। आपली चूल इकडे आणि इकडे पण स्पेस आहे, इथं आपल्याला चुलीची पडवी बांधायची। तिकडे झाडं वगैरे लावलेत आईने। चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा। साधा मराठा बांधले पण एवढा पण बांधायला खूप खर्च झाले कारण डबलचा बांधले आम्ही, काही काम तर नाही केलं। चला मग भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये। हा इकडनं व्ह्यू असा आहे आणि आपला मेन रोड हा आहे। ही सगळी आपली जमीन आहे, घर, आणि इथं आलंय शेवला।